Welcome back to the family of Success Science Academy. Maths made easy by Success Science Academy. Once again, I'm going to repeat so that you will once again understand this. लक्ष दे. So बेटा रो साठी नीट लक्ष दे. जे third transformation आहे which we have to start today. In the previous session we did two transformations. So एकदा रो साठी एकदा कॉलम साठी तिसरा जो रूल आहे तिसरा जो टाइप आहे ट्रान्सफॉर्म करण्याचा तर काल आपण हा असा मॅट्रिक्स घेतला होता छिक 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 3 रोज छिक 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 3 कॉलम्स सिम्बॉल हा टाकायचा आहे केल्याच्या नंतर आता बघ रोजच्या बाबतीत ऍडिंग के टाइम्स एलिमेंट्स ऑफ जे रो आय आणि जे एक नंबर आहे I1 असेल तर J2 आणि 3 J2 असेल तर I1 आणि 3 असं काहीतरी सो ऍडिंग के टाइम्स एलिमेंट्स ऑफ जे थ्रो टू द आय थ्रो ओके सो ती लिहिण्याची पद्धत ही आहे मॅथ मध्ये आय थ्रो मध्ये ज्याच्यामध्ये करायचंय ते आर आय असं बोललो मी ऍज आर आय प्लस के टाइम्स आर जे माझा बघ आय समजा 3 आहे सो मी बोललो की R3 मध्ये एक एक्झाम्पल घेतलं R3 मध्ये काय करायचं मला R3 अधिक 2 टाइम्स R1 कम ऑन R3 मध्ये काय करायचंय R3 अधिक 2 टाइम्स R1 म्हणजेच करायचंय R3 मध्ये तर R1 आणि R2 ला काहीच करायचं नाही कीप इट ऍज इट इज मग आता तिसऱ्या रो मध्ये काय करायचंय मला R3 वाला एलिमेंट ऍज इट इज ठेवा प्लस 2 टाइम्स R1 करस्पॉन्डिंग R1 वाला एलिमेंट कोण आहे A11 पुन्हा R3 च्या पुढच्या एलिमेंट साठी R3 वाला एलिमेंट A32 प्लस 2 टाइम्स करस्पॉन्डिंग R1 वाला कोण आहे A12 चला नेक्स्ट A33 नाही का प्लस 2 टाइम्स R1 वाला A13 डन व्हेरी इझी आता जी गोष्ट झाली रो साठी स्क्रीनशॉट घेतला जी गोष्ट झाली रोज साठी आता मला सेम वेने खेळायचंय कॉलम साठी सो ऍडिंग के टाइम्स एलिमेंट्स ऑफ जेथ कॉलम रोच्या ऐवजी फक्त उभं घ्यायचं आता कॉलम टू द आयथ कॉलम ओके बर मग त्याला कसं लिहिणार मी आर च्या ऐवजी फक्त सी आर च्या ऐवजी फक्त सी के टाइम्स सी जे झालं एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया C1 ऍज त्याला मी पुसतो बघ असले C1 ऍज पहिल्या कॉलम मध्ये काय पाहिजे मला C1 मायनस C1 3 टाइम्स C2 काय पाहिजे C1 ऍज C1 मायनस 3 टाइम्स C2 ऍडिंग म्हणजे सबट्रॅक्टिंग पण करू शकतो मी अल्जेब्रिक ऍडिशन आहे ना प्लस किंवा मायनस मेरी मर्जी सो इन दिस वे ओके आता मी हे पुसतो आणि पुन्हा एकदा करतो आता लक्ष द्या सो बेटा ए इक्वल होता आता इक्वॅलेंट होईल किंवा सिमिलर होईल सो ए इज सिमिलर टू झालं सो पहिल्या कॉलम मध्ये मला ट्रान्सफॉर्मेशन करायचंय कसं करायचंय तो एलिमेंट तसाच ठेवायचा वजा 3 टाइम्स C2 करायचा राईट आता व्हर्टिकली थिंक करा हे बघ C1 ऍज C1 हे बघ C1 चा पहिला एलिमेंट A11 मायनस 3 टाइम्स C2 वाला एलिमेंट कोण आहे करस्पॉन्डिंग A12 गेटिंग चला पहिल्या कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंट साठी सेम स्टोरी A21 वजा 3 टाइम्स करस्पॉन्डिंग A22 व्हर्टिकली थिंक करायचं आता व्हर्टिकल विचार करायचा पुन्हा एकदा तिसरा एलिमेंट A31 वजा 3 टाइम्स A32 डन ऑपरेशन केलंय C1 मध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलंय C1 मध्ये सो C2 आणि C3 ऍज इट इज A12 A22 A32 A13 A23 आणि A33 डन स्क्रीनशॉट घ्या अरे बोलो हॅज एव्हरीबडी रीच्ड अप टू दिस कम ऑन मग एक्सरसाइज सोडवायला मला फटाफट ओके टाइप करा इफ एव्हरीथिंग इज ओके चला पटकन बोला इफ एव्हरीथिंग इज ओके टेल मी सर एव्हरीथिंग इज ओके वी हॅव अंडरस्टूड अरे बोलो हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड मला एक्सरसाइज सुरू करायला
अरे एक्सरसाइज सुरू करू का? ओनली साहिल इज इंटरॅक्टिंग, बाकीचे एकदम निवांत, कंजूशी ऑन द वे. बोलो पायल, विद्या, आदिती, अनुष्का. ठीक आहे, चलो एक्सरसाइज सुरू करू आपण. हे जे मी तुम्हाला दिलं, हे मॅथ्सच्या पद्धतीने एक पद्धत दिली खेळण्याची. न्यूमरिकल सोडवताना यू विल 100% फील दॅट सर दिस इज व्हेरी इझी. इथे टार्गेट नव्हतं ना आपल्या समोर, आपण आधी नियम शिकवत होतो. नियम शिकायला थोडासा वैताग येतो. ठीक आहे, एक्झाम्पल सोडताना मजा येईल. दिस व्हेरी इझी. एक्सरसाइज 2.1 पहिली एक्सरसाइज आपली. एक्सरसाइज 2.1 and the question is apply given elementary transformations on the following matrices. apply given transformations. जे दिलंय ते वापरा असं म्हणतायत. पहिला क्वेश्चन आहे बेटा याच्यामध्ये, a इज इक्वल टू 1 0 -1 3 आणि आपल्याला म्हणतायत कोमा R1 इंटरचेंज R2. तो डबल इम्प्लिकेशनला सिंबल बघून काय करायला पाहिजे पटकन, R1 इंटरचेंज R2. म्हणजे काय म्हटले मला, R1 च्या जागी R2. माझा जीव तुझ्यात, माझा जीव तुझ्यात, तुझा जीव माझ्यात. R1 च्या जागी R2, R2 च्या जागी R1. सोल्युशन ए इक्वल टू काढा, इक्विव्हॅलेंट टाका. इक्विव्हॅलेंट किंवा सिमिलर असं काही बोलतो त्याला. ठीक आहे, लिहितात मात्र असं. चला, पहिल्या रोच्या जागी दुसरी रो कॉपी पेस्ट करा. छिक छिक आणि वरची खाली घ्या. छिक छिक, डन. गॅस स्क्रीनशॉट झालं ना उत्तर. चला सेकंड. अरे का नाही जादू जादू. सम्स किती सोपे आहेत बघ. सेकंड दे हॅव गिवन बी इज इक्वल टू ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. काय करा म्हणतात मला, मॅट्रिक्स दिला, ते म्हणतात R1 ऍज R1 मायनस R2. R1 मध्ये R1 वजा R2 करा. पहिल्या रो मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या रोची वजाबाकी करा. आपण बोललो येस सर. सोल्युशन बी इक्वल टू काढा, इक्वॅलेंट सिंबल टाका. राईट, नीट लक्ष दे. R1 मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचंय मला. काय करायचंय, R1 बघ बरं का, पहिली रो चा एलिमेंट तसाच ठेवायचा R1 वजा R2 सेकंड रोचा करस्पॉन्डिंग 2. चला पुन्हा R1 पहिल्या रोचा हा एलिमेंट -1. हे बघ मायनस साइन टाक, R2 5. परत तिसऱ्या एलिमेंट साठी सेम सिच्युएशन, R1 चा 3 मायनस R2 चा 4. R1 मध्ये केलंय, सो R2 ला काहीही करायचं नाहीये. कमॉन, हे वाक्य माझं जरा नीट ऐक. ज्या रो मध्ये तू खेळतोयस तिथंच चेंजेस करायचे, बाकीच्यांना टच करायचं नाही. ज्या कॉलम मध्ये करतोय त्याला बाकीच्यांना टच करायचं नाही. सो माय बी इज सिमिलर टू, सो इट विल बी माय फायनल आन्सर. एकातून 2 गेला -1, -1 -5 झाले -6, 3तून 4 गेला -1. सो 2 5 4. स्क्रीनशॉट घ्या. आहे का नाही इझी. थर्ड, third example, they are saying a is equal to 5 4 1 3. b is equal to 3 1 4 5. They are saying comma c1 interchange c2. खाली म्हणतात comma R1
इंटरचेंज R2. व्हॉट डू यू ऑब्झर्व हा त्यांचा क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व इज अ क्वेश्चन. झालं. सो बेटा आय विल से सोल्युशन. चलो ए दिलाय आणि C1 इंटरचेंज C2 म्हणतायत. मग आता मी बघली तो ए इक्वल टू काढा, इंटरचेंज टाका. C1 इंटरचेंज C2 म्हणजे C1 च्या जागी C2, C2 च्या जागी C1 आहे की नाही. C1 पहिला कॉलम त्याच्या जागी दुसरा, दुसऱ्या जागी पहिला, इंटरचेंज करा. सो पहिल्या जागी दुसरा 4 3 आणि दुसऱ्याच्या जागी पहिला 5 1 डन. बरं नंतर काय म्हणतात, हा बी आहे R1 इंटरचेंज R2. सो बी विल बी सिमिलर टू पहिल्या रोच्या जागी दुसरी रो खालची वर जाईल 4 5 आणि दुसऱ्या रोच्या जागी पहिली रो. सो 3 1. दे आर सेइंग व्हॉट डू यू ऑब्झर्व. मला ऑब्झर्व काय झालं, ए अँड बी आर इक्वल, संपलं. अरे बघ ना राव, सेम आहे ना. ए इज इक्वल टू बी. गॅस स्क्रीनशॉट. इट वॉज दॅट इझी. चलो फोर्थ. अरे का नाही बारीक एक्सरसाइज, मरणाचा सोपा चॅप्टर आहे. फोर्थ ए इज इक्वल टू 1 2 -1 0 1 3 comma 2C2. B is equal to 1 0 2 2 4 5 minus 3R1. झालं. फाइंड एडिशन ऑफ टू न्यू मॅट्रिसेस असं म्हणतात. फाइंड एडिशन of two new matrices is a question. I will say solution. आता बघा मॅट्रिक्स ए मला काय म्हणतात 2 टाइम्स C2 करा याच्यामध्ये. सो ए विल बी सिमिलर टू, कम ऑन, हा सिम्बॉल लिहायचा. काय करायला सांगितलंय मला, जो C2 कॉलम आहे त्याला 2 ने गुणायचंय. जो C2 कॉलम आहे बेटा त्याला 2 ने गुणायचंय. म्हणजे काय करायचं बेटा, 2 मध्ये करायचंय मला. सो चेक 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 चेक. काय केलं बेटा मी, C2 मध्ये ऑपरेशन करायचं होतं. C1 आणि C3 केप्ट ऍज इट इज. ऑपरेशन फक्त C2 मध्ये करायचंय, डबल करायचंय त्याला. सो आय विल से 2 टाइम्स 2, डबल करायचं ना, 2 टाइम्स 1. क्लियर आहे. सो बेटा इन दिस वे I will get A will be similar to 1 बेदुने 4 -1 0 बेक बे 3. This has been my A. पुढे काय म्हणतात बेटा, जो B आहे त्याला -3 टाइम्स R1 करा बरं का. सो आय विल से B इज सिमिलर टू R1 इज अ पहिली रो, तिला -3 ने गुणा असं बोलले आपल्याला. आपण बोललो ओके सर. सो ही जी पहिली रो आहे तिला -3 ने गुणायचं. सो -3 गुणिले तिचा पहिला एलिमेंट आहे ती 1, -3 गुणिले 0 -3 गुणिले 2. पहिल्या रोच्या प्रत्येक एलिमेंटला आपण -3 ने गुणलं. आता ऑपरेशन करायचंय R1 मध्ये. सो सेकंड रोला काहीही करायचं नाहीये, कीप इट ॲज इट इज. 2 4 5. सो माय नेक्स्ट स्टेप इज B इज सिमिलर टू, काय होईल बेटा B, -3 into 1 is -3, -3 into 0 is 0, -3 into 2 is -6. Next row as it is 2 4 5. Done. मला पुढे काय म्हणतायत, फाइंड एडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रिसेस. ओके. सो A प्लस B काढा म्हणतायत मला, राईट. A प्लस B, हा A नवीन 1 4 -1 0 2 3 अधिक B
is -3 0 -6 2 4 5. ओके, बेरीज करायची. आता तुम्हाला माहिती आहे बेरीज म्हणजे सिंपल आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करा. 11वीचा टॉपिक आहे. हा 1 आणि हा -3. मी स्टेप बाय स्टेप करतो तरी पण. हे बघ, हा 1 त्याला करस्पॉन्डिंग बेरीज करतोय, पण मायनस सिम्बॉल असल्यामुळे -3. पुढचा 4 + 0 लास्ट -1 + -6 म्हणजेच -1 -6 डन. चला खाली 0 + करस्पॉन्डिंग 2, 2 चा करस्पॉन्डिंग 4 आहे, 2 + 4, 3 चा करस्पॉन्डिंग 5 आहे, 3 + 5. सो प्यारे बच्चों, व्हाट विल बी द फाइनल आंसर? एकातून 3 गेला -2, 4 + 0 4, -1 -6 -7, 0 + 2 is 2, 4 आणि 2 6, 5 आणि 3 8. इझी और डिफिकल्ट? फटाफट रिप्लाय करा. अंटिल नाउ इट इज इझी और डिफिकल्ट? फटाफट रिप्लाय करा. कंजूस लोकांनी सुद्धा रिप्लाय करा, वेदर यू आर फीलिंग इट टू बी इझी और डिफिकल्ट. कम ऑन. अरे बाबा, इट इज फीलिंग इझी और डिफिकल्ट? का मी नुसतं आपला चाललोय? स्वराज डिफिकल्ट म्हणला, आता तर कुठं तोंड जोडून घ्यावा. काय करावं स्वराज, हे कुठे डिफिकल्ट आहे करावं? हा, आहे का नाही सोपं? तुम्ही म्हणाला हे सर बरं आहे, एक तर विचारायचं इझी का डिफिकल्ट, डिफिकल्ट म्हणलं तर पुन्हा ओरडायचं. लक्ष नाही दिलं स्वराज, तू तू ऍडच 10 वेळा झाला, रिमूव्ह 10 वेळा झाला ऑटोमॅटिक. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, स्वराजचा खेळ मांडला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज once again apply transformations. सगळ्या क्वेश्चन्स मध्ये we have to apply transformations. Number 5, they are saying matrix is given. Number 5. Thank you. I saw your comments. इंडियन ऑइडलला जायला मला काही हरकत नाही. 3 3 1. ठीक आहे. 3R3, 3 times R3 करा, then C3 plus 2 times C2. आता नीट लक्ष दे. एक मॅट्रिक्स दिला, अर्थात 3/3 आहे. मला म्हणतंय 3 times R3, तिसऱ्या रोला तिप्पट करा, तिसऱ्या रोला तिप्पट करा, देन C3 plus 2 times C2. घाबरायचं नाही. ओम शांती शांती, सावकाश. हे बघ, हा मॅट्रिक्स आहे, सोल्युशन एकदम स्टेप बाय स्टेप. चला 3 times R3 करूया आधी आपण. सो प्यारे बच्चों, ए इज सिमिलर टू, ऑपरेशन करायचंय थर्ड रो मध्ये. सो पहिल्या आणि दुसऱ्या रोला आपल्याला काही करायचं नाहीये. सो कीप इट ॲज इट इज. 1 -1 3 2 1 0. R3 तिसऱ्या रोला 3 ने गुणायचं. सो 3 times 3, 3 times 3 आणि 3 times 1. कम ऑन, 3 times 3, 3 times 3, 3 times 1. बर. So beta, this answer will become 1 -1 3 2 1 0. आता बघ, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि हा 3 1 3 झालं. इज सिमिलर टू धिस मच. देन याच्यानंतर काय म्हणतायत मला, C3 तिसऱ्या कॉलम मध्ये बघ ना, प्लस ऍड करा 2 times C2. कम ऑन, तिसऱ्या कॉलम मध्ये 2 times C2 ऍड करा. सो बेटा हे बघ, इथं पुढे कंटिन्यू करतो मी आता. अप्लाय, बघ बर का, अप्लाय. इथं खरं तर हे करायचं राहील आपलं 3 times R3. मी तर लिहितो अप्लाय
3 टाइम्स R3 हे अप्लाय केली पर्यंत आलो. देन आता अप्लाय बरं का C3 प्लस C2 हे करायचंय C3 मध्ये. सो आय विल से अप्लाय C3 ऍज C3 मध्ये 2 टाइम्स C2 ऍड करा. झालं. आता बघ A इज सिमिलर टू ऑपरेशन करायचंय थर्ड कॉलम मध्ये. कम ऑन ऑपरेशन करायचंय थर्ड कॉलम मध्ये. सो पहिला आणि दुसरा अनटच्ड. हे बघ फर्स्ट हा बरं का करशील हा. देन म्हणजे नंतर इथून पुढे चिक 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 कॉपी पेस्ट 1 2 9 -1 1 9. तिसऱ्या कॉलम मध्ये हे बघ याच्यामध्ये 2 टाइम्स C2 ऍड करा. म्हणजे तिसऱ्या कॉलमचा पहिला एलिमेंट आहे 3 प्लस 2 टाइम्स C2 वाला एलिमेंट आहे -1. कम ऑन कसं लिहिलं बघ मी परत एकदा. C3 चा एलिमेंट हा 0 C3 प्लस 2 टाइम्स C2 वाला एलिमेंट आहे 1. नेक्स्ट C3 वाला 3 प्लस 2 टाइम्स करस्पॉन्डिंग C2 वाला है 9. है कि नहीं? वेरी वेरी इजी. विच इज इक्वल टू लाइक A is similar to काय होईल बेटा 1 2 9 -1 1 9. आता बघ 3 अधिक 2 इंटू -1. आता मी जर डायरेक्ट करतो हे -2 होईल ना 3 आतून 2 गेला 1 0 प्लस 2 1 2. आता बघ 3 अधिक 9 2 18 18 आणि 3 21. डन. चला घ्या स्क्रीनशॉट. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघ बरं का ह्या अँसरशी डिपेंडंट पुढचा एक क्वेश्चन आहे. पुढच्या क्वेश्चन मध्ये ना मी तुला सांगतो ते म्हणतायत मॅट्रिक्स हाच आहे. इथे आपण 3 टाइम्स R3 केलं नंतर C3 प्लस 2 C2 केलं. पुढच्या क्वेश्चन मध्ये उलट आहे. आधी हे करा नंतर हे करा. बघ बरं का आता होमवर्क देऊ. होमवर्क काय नसाईल. होमवर्क काय आहे की हीच एक्सरसाइज पुन्हा मनाने सोडवायची आहे. हीच एक्सरसाइज मनाने सोडायची कारण मॅटर इज ऑफ टेक्निक. ठीक आहे लक्ष दे. साहिल लगेच वैतागला सर होमवर्क द्या. हा आता लक्ष दे बेटा आन्सर हेच आलं पाहिजे. कम ऑन नीट लक्ष दे. आन्सर हेच आलं पाहिजे. सो मी आन्सर इथं ठेवतो. आन्सर इथं मुद्दाम ठेवतो. सो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आर कम्युटेटिव्ह हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आर कम्युटेटिव्ह हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. प्लीज ऑब्झर्व केअरफुली. आणि सांगतो ह्या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अजिबात टेन्शन घेऊ नका. पुढे आपल्याला सगळं शॉर्टकट ट्रिक्स आहे. शॉर्टकट ट्रिक्स आपल्याकडे मस्त पैकी हे सगळं हे थोडंसं लेंदी काम आहे बट दिस इज फॉर बोर्ड एक्झाम. कम्प्युटर साठी मस्त पैकी शॉर्टकट ट्रिक्स आपल्याकडे. ओके सो बेटा इथे म्हणतात आपल्याला C3 प्लस 2 C2 देन 3 टाइम्स R3. हा आहे क्वेश्चन नंबर 6. आधी हे करायचं नंतर हे करायचं आणि उत्तर हे आलं पाहिजे. येणार ऑटोमॅटिक. सो बेटा बघ अप्लाय मी काय म्हणतो अप्लाय सोल्युशन अप्लाय C3 ऍज C3 प्लस 2 C3. तिसऱ्या कॉलम मध्ये 2 टाइम्स C3 करू. सो बेटा A विल बिकम सिमिलर टू मला ऑपरेशन करायचंय थर्ड कॉलम मध्ये. सो चेक 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 पहिले दोघं विल रिमेन अनचेंज त्यांना काही नाही करायचं. तिसऱ्यामध्ये काय करायचंय C3 हे बघ तिसरा म्हणजे 3 प्लस 2 टाइम्स C2 आहे बरं का प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे ना परत एकदा चेक करतो C3 प्लस 2 C2 राईट. हे बघ C3 वाला 3 प्लस 2 टाइम्स C2 इज -1. चला पुढचा C3 0 प्लस 2 टाइम्स करस्पॉन्डिंग C2 मधला 1. चला C3 मधला 1 प्लस 2 C2 चा करस्पॉन्डिंग 3 विच इज इक्वल टू त्याला सिमिलर लिहायचं इक्वल टू लिहायचं नाही. सो 1 2 3 -1 1 3. आता बघ 3 मी जरा एक स्टेप वाढवतो अजून 3 प्लस इंटू मायनस विल बिकम मायनस बे ग बे. इथं बघ 0 प्लस
1 प्लस बेत्रिक 6. चला, so A is similar to, answer will be 1 2 3 -1 1 3 आणि 3 2 गेला 1 2 1 आणि 6 झाले 7. पुढे म्हणतात देन 3 टाइम्स R3. सो मी लिहितो अप्लाय R3 as 3 times R3. ओके, R3 as 3 times R3. तिसऱ्या रोला तिप्पट करा. सो A विल बी सिमिलर टू. आता रो तिसऱ्या रो मध्ये ऑपरेशन करायचंय मला. तिसरी रो ही आहे. सो 1 -1 1 2 1 2. पहिली आणि दुसऱ्या रोला काहीच नाही करायचं. दे मस्ट रिमेन अनचेंज्ड. कारण मला ऑपरेशन करायचंय थर्ड रो मध्ये. सो बेटा थर्ड रो मध्ये बघ 3 टाइम्स R3. आता जरा डायरेक्ट करतो मी. प्रत्येक एलिमेंटला तिप्पट करा. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 7 21. जादू जादू आलं का नाही? पुढे काय म्हणतात व्हॉट डू यू ऑब्झर्व. सो बेटा आपल्याला म्हणायचंय की स्क्रीनशॉट झाला. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स आर कम्युटेटिव्ह. ओके, फ्रॉम एक्झाम्पल 5 and 6 दे आर सेइंग व्हॉट डू यू ऑब्झर्व. आपल्याला लिहायचंय फ्रॉम एक्झाम्पल्स 5 and 6. मी वाक्य लिहून देतो तुला मोठ्या लेटर्स मध्ये की ते कम्युटेटिव्ह आहेत, ज्याचा फायदा तुला पुढे होईल. सो डोंट रिमेन कन्फ्युज्ड. आधी काय नंतर काय, काही नाही, खेळत राहायचं. दे आर कम्युटेटिव्ह प्रोसेस चालू द्यायची फक्त, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. मी स्टार मार्क करून वाक्य लिहितो. प्यारे बच्चों, एलिमेंटरी ट्रांसफॉर्मेशंस आर कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना कळायचं नाही. कम्युटेटिव्ह म्हणजे आधी रो नंतर कॉलम, बर का. किंवा मी किंवा लिहितो आधी कॉलम नंतर रो ट्रान्सफॉर्मेशन्स. प्युअर मराठीत एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केलाय की बेटा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स आर कम्युटेटिव्ह म्हणजे काय. तुम्ही आधी रो वाले करा नंतर कॉलम वाले, किंवा आधी कॉलम वाले करा नंतर रो वाले. ट्रान्सफॉर्मेशन्स दे आर कम्युटेटिव्ह. चालतं, आधी नंतर ने फरक पडत नाही. बेटा हॅव यू अंडरस्टूड. मग आता तुम्हाला होमवर्क काय आहे आता या एक्सरसाइज मध्ये ना बेटा 7, 8 and 9 3 questions have been left. You have to try those 3 questions. तर त्यातला 7वा क्वेश्चन असा आहे की अप्लाय यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन्स टू कन्वर्ट इट इनटू अपर ट्रायंग्युलर. आता मी तुम्हाला टाइप शिकवलेले आहेत. एक मॅट्रिक्स दिला, मी तुला हिंट देतो 7व्या क्वेश्चन साठी. हे जरा पुसतो. ओके, ग्रुपवर टाका. अरे साहिल, तू पुस्तक नाही घेतले काय अजून? हा, हे बघ 7वा क्वेश्चन आहे की याला अप्पर ट्रायंग्युलर बनवायचं. अप्पर ट्रायंग्युलरचा अर्थ काय असतो बेटा? छिक छिक छिक. अप्पर म्हणजे लोअर, याला 3 ला 0 बनवायचं. राईट. सो 3 0 कधी बनणार? चल ही पण हिंट देतो, नीट लक्ष दे. 3 0 कधी बनणार? 3 मधून 3 वजा झाल्याच्या नंतर. नीट लक्ष दे. 3 0 कधी बनणार? 3च वजा करावं लागेल ना तुला. मग 3 मधून 3 वजा करायचा आहे तुला. तर समजा आता ही बघ, दिस इज सेकंड रो, दिस इज युअर फर्स्ट रो. 3 मधून 3 वजा होईल तर याला 3 ने गुणावं लागेल आणि वजाबाकी करावं लागेल. म्हणजे R2 ऍज काय करावं लागेल? R2 वजा 3 टाइम्स R1 करावं लागेल. अरे तुला कळलं का? दिस वॉज द हिंट. क्वेश्चन नंबर 8 मध्ये म्हणतायत कन्वर्ट इट इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स, सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरा. 1 -1 2 3. त्याला आयडेंटिटी बनवायचंय तुला. याला आयडेंटिटी बनवायचंय. आता कसं बनवशील लक्ष दे. आयडेंटिटी कोण असतो बेटा? 1 0 0 1. याला हे बनवायचंय तुला. कसं बनवशील?
इथं तर 1 आहेच, याचा विषय संपला. पण तुला याला 1 बनवायचंय आणि ह्या दोघांना 0 बनवायचंय. आता हा 2 0 कसा होईल युजिंग रो? 2 2 वजा, जसं इथं केला. आलं का लक्षात? 3 3 वजा केला. R2 ॲज R2 - 3R1. तशी तर R2 ॲज R2 - 2R1 करावं लागेल. म्हणजे हा 0 होईल. बरं. आता इथं 3 च्या ऐवजी पुढे काहीतरी चेंज होईल ना आता? 3 4 5. तर तुला 1 पाहिजे. तर कुठला एलिमेंट 1 कधी होतो? कम ऑन. कुठलाही एलिमेंट 0 कधी होतो? त्यातनं तोच वजा करा. कुठलाही एलिमेंट 1 कधी होतो? त्याला त्यानेच डिव्हाईड करा. मराठीत लिहून देतो तुला इथं. कोणताही नंबर सर क्वेश्चन नंबर 9 सोडून द्या. Question number 9th is transform into upper triangular by using suitable row transformations. अच्छा, सोडून देऊ. ठीक आहे. चला, 2 होमवर्कला करायचे. त्यासाठी एकदा ही हिंट देतो, नंतर तो 9वा सोडवतो मी. डोंट वरी. बेटा कोणताही नंबर बरं का, मी याच्यामध्ये लिहितो पहिला आकडा. 0 कधी होतो? आणि दुसरा आकडा 1 कधी होतो? लक्ष द्या. 0 आणि 1 याची लई गरज पडते आपल्याला. तुला 0 करायचंय. तर तो 0 कधी होईल? त्यातून त्यालाच वजा करा. किती सिंपल आहे राव. 0 कधी होतो? त्यातून त्यालाच वजा करा. अच्छा, 1 कधी होईल? आता हा 5 आहे, पण मला 1 पाहिजे. अरे त्याला त्याने डिव्हाईड कर ना. चीक चीक 1 येईल ना. 5 शून्य कधी होईल? त्यातून तोच वजा करा. 5 1 कधी होईल? त्याला त्यानेच डिव्हाईड करा. सो 1 कधी होतो? त्याला त्यानेच डिव्हाईड करा. स्क्रीनशॉट घे. सो ह्या हिंट वापरायच्या तुला. आणि काय करायचंय? 3 आहे, 5 आहे, तर त्याला त्यानेच भागायचं. समजा हा -1 आहे. आता हा 0 होईल कधी? त्यात 1, आता बघ ना, -1 आहे ना. म्हणजे तुला 1 पाहिजे. सो -1 + 1 विल बिकम 0. मग याची मदत घ्यावी लागेल ना तुला. 3 1 कधी होईल? त्याला 3 ने भागायचं. असं थोडंसं खेळावं लागेल तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन. मी 9th क्वेश्चन घेतो बेटा. 7th and 8th यू हॅव टू ट्राय ॲट होम. अडचण आली तर मला सांगा. पुन्हा मी ते WhatsApp वरती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दे. पण चालू मध्ये गोष्टी लगेच कंप्लीट करत चला. मग आपल्याला लगेच पुढे जाता येतं. अडकून पडू नका. अडचण आली तर माझी हेल्प घ्या. पण तिथंच अडकून पडायचं नाही. चलो, लास्ट सम and then our exercise will end. Question number 9th. Transform एक मॅट्रिक्स दिलाय. 2 1 3 आणि 3 2 4 into upper triangular matrix into upper triangular matrix by suitable row transformations. By suitable row transformations. व्हेरी इम्पॉर्टंट. भारी क्वेश्चन आहे बेटा. पुस्तकात ना तुमच्या जुनं पुस्तक असेल तिथं कॉलम शब्द येतो, खोडून रो करा. नवीन घेतला असेल तर ओके, आय होप त्यात रो असेल, नसेल तर रो करा. देर इज प्रिंटिंग मिस्टेक इन द टेक्स्ट बुक. कम ऑन, आय एम रिपीटिंग अगेन. देर इज प्रिंटिंग मिस्टेक इन द टेक्स्ट बुक. बेटा वे टू अप्लाय रो ट्रान्सफॉर्मेशन हे त्यांनी सांगितलं. रो वापरू आपण. प्यारे बच्चों, वे टू ट्रान्सफॉर्म इट इनटू अप्पर ट्रायंग्युलर. कम ऑन, काय करायचं त्याला? अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलरचा अर्थ काय? नावातच आहे ना अप्पर. छिक 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 छिक. याच्यावरती इलेमेंट पाहिजे मला. हे छिक 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 0 पाहिजेत. 2 3 2 ह्यांना मोक्ष मिळाला पाहिजे. मग ह्यांना मोक्ष द्यायचा कसा?
सो मगाशी मी तुला सांगितलं 2 आहे पण 0 पाहिजे, त्यातून त्यालाच वजा करावं लागेल, राईट? सो आता लक्ष दे मी काय करतो. 2 आहे पण मला वजा 2 पाहिजे, म्हणजे मला ही जी सेकंड रो आहे, मी काय करतो बेटा, तुझ्यासाठी इथं नावच लिहितोय बघ. ही फर्स्ट रो, ही सेकंड रो आणि ही थर्ड रो. हा 2 शून्य कधी होईल, त्यातून 2 वजा करावं लागेल. म्हणजेच आता वरती पहिल्या रोची मी मदत घेतो ना, कारण हिची मदत घ्यायला थोडंसं अवघड आहे. हिची सोपं आहे ना, 1 आहे, एकाला 2 ने गुणायचं, लगेच हा 2 होईल. वजाबाकी केली, यातनं हा वजा केला, 0. सो 2 स्टेप मला करावं लागतील. 2 ने गुणायचं त्या ह्या रोला, R1 ला 2 ने गुणायचं, जेणेकरून हा 2 होईल आणि 2तून 2 0 होऊन जाईल. व्हेरी इझी. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल से अप्लाय. मी एकदम स्टेप बाय स्टेप करतो बेटा, बघ लक्ष दे. सोल्युशन सगळ्यात पहिले करतो अप्लाय. मला तिघ उडवायचेत ना, एकदम स्टेप बाय स्टेप चालतो. मी आधी हा उडवतो, एकदम सावकाश. अप्लाय R2 ॲज इथे बघ बर का, R2 वजा 2 टाइम्स R1. बघ ना, R2 वजा 2 टाइम्स R1. A विल बी सिमिलर टू, आता A काय होईल, ऑपरेशन R2 मध्ये करायचं आहे. सो पहिल्या रोला चेंज करायचं नाही, तिसऱ्या रोला सुद्धा चेंज करायचं, जे करायचंय ते सेकंड रो मध्ये. आता बघ, R2 ॲज R2, R2 चं एलिमेंट कोण आहे बेटा, 2 मायनस 2 इंटू R1 वाला करस्पॉन्डिंग आहे 1. चला पुढच्यासाठी, R2 चा एलिमेंट 1 वजा 2 करस्पॉन्डिंग R1 चं एलिमेंट आहे -1. तसंच लास्ट बर का, इथं R2 चं एलिमेंट आहे 3 वजा 2 टाइम्स करस्पॉन्डिंग R1 चं एलिमेंट आहे 2. कळलं? R2 चा एलिमेंट होता 2 वजा 2, R1 चा एलिमेंट 1. हे बघ, R2 चा एलिमेंट 1 वजा 2 -1, 3 -2 टाइम्स 2. झालं? इज इक्वल टू, लाईक ए सिमिलर टू. आता फक्त आन्सर लिहा. सो बेटा 1, आता बघ 2 वजा 2 विल बिकम 0, हा 3. इथे बघ -1, आता 1 मायनस ऑफ मायनस प्लस होईल. जरा बारीक सारीक गोष्टी क्लिअर करा. मायनस ऑफ मायनस प्लस होईल ना, 1 बे कबे 1 आणि 2 3 2. हे बघा हा 2, आता 3 वजा बेदुने 4, 3तून 4 गेला -1, हा 4. इथपर्यंत आलो. ह्या एलिमेंटला मोक्ष भेटला फायनली. आता 3 आणि 2 हे दोघं उडवायचेत मला, राईट? आता इथं लक्ष दे, 3 आणि 2 कधी उडतील, तर बेटा आय विल फोकस ऑन दिस 3. पहिले मी या 3 ला उडवतो. R2 - 2 R3 काहीतरी बोललाय साहिल, एकदा मला सोडू दे, मग तुमचे डाऊट्स आपण क्लिअर करू. हे बघ, मला 3 ला उडवायचंय. 3 कधी उडल, 3 0 कधी होईल, त्यातून त्यालाच वजा करायचंय. बरं यालाच वजा करायचंय, तर आधी कोणाला तरी 3 बनावं लागेल, तर मला हा सोपा आहे, याला 3 बनवतो मी, राईट? सो मी लिहितो अप्लाय. अप्लाय काय अप्लाय करायचंय मला, R3 मध्ये, R3 ॲज, बघ बर का, R3 ॲज R3 याला तसंच ठेवायचं नेहमी, याला काही करायचं नाही. R3 ॲज R3 याची मदत घ्यायची आहे, 3 ने गुणून वजा करायचं, 3 टाइम्स R1, -3 ने गुणल्यावर -3 होईल ना, 0. कळालं का नाही कळालं? सो थर्ड रो मध्ये मी करतोय. सो A इज सिमिलर टू, पहिली आणि दुसरी रो विल रिमेन अनचेंज्ड. सो 1 -1 2 0 3 -1 करायचंय कुठे कुठे, R3 मध्ये. काय करायचंय, R3 -3 R1. आता R3 इज 3 -3 टाइम्स R1 इज 1. चला वन्स अगेन, R3 चा पुढचा एलिमेंट 2 -3 टाइम्स करस्पॉन्डिंग R1 चा एलिमेंट आहे -1. चला R3 चा 4 -3 टाइम्स 2. गेटिंग? चला आता याला फक्त सोडवा. सो दिस इज इक्वल टू, लाईक A इज सिमिलर टू 1 -1 2 0 3 -1 3 -3 0. नीट लक्ष दे, 2 मायनस ऑफ मायनस प्लस 3 1 3 होईल, 2 आणि 3 5.
4 मायनस 6 मायनस 2. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी ही साइड पुसतो. सो प्यारे बच्चो, खेळत 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 हे बघ ना, छिक 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 हे 3 उडवायचे होते, तर हे बघ हे 2 उडाले. आली रे आली, 5 ची बारी आली. आता उडवायचा आहे 5. आता 5 उडवायचा आहे, 5 शून्य करायचा आहे. 5तून 5च वजा करावं लागेल. सो तो करताना मला कुणाची हेल्प घ्यावी लागेल? बघ ना, तिसऱ्या रो मध्ये आहे ना तो, म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या रो ची हेल्प घ्या. मला सोपं कोणती रो आहे तुम्ही सांगा, पटकन रिप्लाय करा. मला 5 ला 0 बनवायचं आहे. सो तिसरी रो आहे, तिच्यासोबत खेळताना मला पहिली रो सोपी आहे का दुसरी रो? कोणाची मदत घेऊ पटकन सांगा. 1 का 2? कोणत्या रो ची मदत घेऊ? 1 का 2 पटकन बोला. साहिल इज परफेक्ट. विद्या इज सेइंग सर दुसऱ्या रो ची घ्या. विद्या दुसऱ्या रो ची पण जमते, पण थोडीशी अवघड आहे. थोडंसं अवघड आहे. परत सांगतो, जमतं, तेही जमतं, काही अडचण नाही. पण थोडंसं अवघड आहे. सोपं काय विद्या? पहिली. कशामुळं? नुसतं 5 ने गुणायचं बेटा पहिल्या रोला. 5 ने गुणल्यावर काय होईल ते? -5 होईल आणि सरळ सरळ ऍड कर. -5 आणि +5 0. कळालं का? सो जे सोपं आहे ते करूया आपण. अप्लाय काय करायचंय? R3 तिसऱ्या रो मध्ये काय? ऍज R3 प्लस 5 टाइम्स R1. सर प्लस का केलं? अरे बेटा ऑलरेडी मायनस आहे ते. फक्त 5 ने गुणायचंय तुला आणि याच्यासोबत ऍड करायचंय. सो A is similar to ऑपरेशन करतोय R3 मध्ये. सो R1 आणि R2 ला रिमेन अनचेंज्ड. 1 -1 2 0 3 -1. चला R3 मध्ये R3 म्हणजे 0, ठीक आहे, प्लस 5 टाइम्स करस्पॉन्डिंग R1 वाला 1 आहे. चला पुन्हा R3 वाला 5 प्लस 5 करस्पॉन्डिंग R1 वाला आहे -1. चला R3 वाला पुढचा -2 प्लस 5 करस्पॉन्डिंग R1 वाला आहे 2. आता फक्त सिम्प्लिफाय करा, यू आर डन. हे बघ 1 -1 2 0 3 -1 0 अधिक 5 1 5. अरे ही तो गडबड हुआ. गडबड झाली. हा 5 नव्हता यायला पाहिजे. समथिंग हॅज हॅपन. प्लीज वेट. 0 R3 as R3 plus 5 R1. एक मिनिट बेटा, लेट मी चेक. 0 प्लस 5 टाइम्स. हा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. 0 येत आहे आन्सर खाली. नाही, वी आर सपोज टू टेक हेल्प ऑफ सेकंड ओनली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. वी हॅव टू टेक हेल्प ऑफ दिस ओनली, कारण आपल्याकडे तेवढाच एक ऑप्शन उरला. नाही तर मग ही अडचण येत राहील. म्हणजे याचीच हेल्प घ्यावी लागेल आपल्याला आता. अरे सगळ्यांना कळलं का? त्याचीच का घ्यावी लागेल? कारण की नाही तर मग इथे गडबड होईल. गेटिंग? चला, सो पुन्हा एकदा वी आर गेटिंग बॅक. नीट लक्ष द्या. स्कॅम. मी ह्या क्वेश्चन कडे येतो. मी क्वेश्चन विचारला होता, ह्या 5 ला 0 बनवायचंय, तर 5तून 5 वजा करावं लागेल. हेल्प कोणाची घ्यायची? तर तुम्ही मला बोलले होते सर 1 2. विद्या बोलली होती 2. शी वॉज करेक्ट. नाव वाय 1 ची हेल्प घेणं सोपं जरूर आहे, पण त्याने अडचण अशी येणार आहे की इथं अडचण येणार आहे आपल्याला. सो दॅट्स वाय आय हॅव टू टेक हेल्प ऑफ दिस रो ओनली. आता नीट लक्ष दे, इथे 5 आहे, तर इथं वजाबाकी तर करायची, पण 3 5 बनवायचंय मला. सो मला काय करावं लागेल बेटा? आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 5/3, जेणेकरून 3 आणि तो 3 बघ ना, हा 3 आहे. 3 काय बनला पाहिजे? 5. 3 5 कधी बनेल? आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 5/3, जेणेकरून छिक छिक हा कॅन्सल होऊन जाईल. अलग लक्षात. आणि मग आय हॅव टू सबट्रॅक्ट. हे बघ, टेन्शन घेऊ नको, प्रॅक्टिसने ते जमतं. ओके, चला आता लक्ष दे. मी काय करतो, R3 मध्ये ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. सो अप्लाय R3 ऍज काय करायचंय R3 मध्ये? R3 मायनस, आता आपल्याला कळालं इथे 5/3, कारण 3 3 कॅन्सल होऊन जाईल. सो 5/3 टाइम्स R2. ओके, 5/3 टाइम्स R2 वजा करायचं. सो तिसऱ्या रो मध्ये करतोय
A will be similar to पहिली आणि दुसरी छिक 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 ॲज इट इज 0 3 -1. ठीक आहे ना बेटा. आता बघ तिसऱ्या रो मध्ये तिसरी म्हणजे 0 -5/3 टाइम्स R2 इज 0. हे बघा आता तिसऱ्या रोचं पुन्हा 5 -5/3 टाइम्स R2 वाला 3 आहे. चला नेक्स्ट -2 हे बघ R3 -2 -5/3 टाइम्स R2 वाला -1 आहे. Getting? Now I will get final answer. 1 -1 2 0 3 -1. आता इथे बघ 0 आणि 0 0 छिक छिक 3 उडाला 5तून 5 गेला 0 -2. आता इथं थोडंसं काय करतो मी सेपरेट करतो मग इथं व्हॅल्यू लिहितो हा. आता इथं बघ इथं जागा आहे मला मी इथं करतो. हे बघ हे -2 मायनस ऑफ मायनस होईल बेटा प्लस 5 गुणिले 5/3. आय रिपीट हे बघा -2 ॲज इट इज मायनस ऑफ मायनस झाला प्लस 5 1 5 5/3 विच इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 3 गुणिले -2 काय होईल बेटा -6 प्लस 5/3. आता -6 आणि +5 आला -1/3 -1/3. So -1/3. So finally if you can observe हे बघ छिक 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 हा जो डायगोनल आहे त्याच्या खालचे तिघ जण हे फायनली 0 बनले. फटाफट बोला हॅव यू अंडरस्टूड ऑर नॉट? कम ऑन. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? अरे बोलो सो दॅट वी कॅन स्टॉप हिअर. 7वा आणि 8वा होमवर्कला करायचा आहे. बोलो एव्हरीवन अंडरस्टूड ऑर नॉट? कम ऑन. डन. सो 7वा आणि 8वा हे 2 घरी करायचे. त्या अगोदर आय रिपीट वन्स अगेन हे सम्स पुन्हा एकदा करा. नोटबुक मध्ये तर लिहून घ्याच, परंतु ही एक्सरसाइज हे सम्स पुन्हा एकदा मनाने करा. कारण काय आहे ना नंबर चेंज होणारी टेक्निक इज सेम. सो हे यू मस्ट गेट मास्टर इन दिस. चलो विल स्टॉप हिअर. बाय बाय. टेक केअर. स्टे होम. स्टे हॅपी. हॅपी सांगायची गरज नाही. यू आर ऑलवेज हॅपी. टेक केअर ऑफ युअर सेल्फ.